तुझ्या बापाचं घरचं आरक्षण आहे का आणि भीक मागतो तुझा बंजारा समाज, असं म्हणणारे दळभद्री यांना मला एकच म्हणायचं आहे की माझ्या बापाचं नाही पण तुमच्याही हक्काचं नाही ते. आणि होय रे, काय बोलला तू दळभद्री की भीक मागतो माझा समाज? अरे माझ्या समाजाच्या भरोश्यावर तू जगत आहे बे. अरे माझ्या समाजानं आतापर्यंत व्यापार करून, सर्वात मोठा समाज माझा, आतापर्यंत भारताचा 25% व्यापार करणारा, त्या काळात लकीशाह बंजाराचं नाव ऐकलं ना तर दुश्मन असे थरथर कापायचे आणि जे राजे महाराजे होते ते त्यांच्या पायात पडायचे, कारण एवढा ताफा होता त्यांचा. जेव्हा माझा बंजारा समाज इकडून तिकडे व्यापार करण्यासाठी निघायचा तेव्हा लोकांना घाम फुटायचा, कारण की एवढा ताफा कोणाचा आहे. आणि काय म्हणतो आरक्षण तुझ्या बापाचं आहे का? अरे आमचे बाप पूर्वज होते म्हणून तुमचं अस्तित्व टिकला. तुमच्या युद्धामध्ये अस्त्र शस्त्र बनवायचे काम आम्ही केले आणि तुम्हाला अन्नकोश पुरवायचे काम आम्ही केले. इतिहास पहा, तुम्हाला समजणार की बंजारा समाजाचा किती मोठा हस्तक्षेप आहे या लढाईमध्ये आणि या युद्धामध्ये आणि या स्वराज्यामध्ये. तू माझ्यावर कमेंट केली असती तरी चालत होता, पण आता तुला रिप्लाय करणार बंजारा समाज. आणि कमेंट बघ, आता मी काहीच नाही बोलणार तुला.